नमस्कार, परिराज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अगदी बाजारसारखा चविष्ट, घट्ट आणि रंगतदार टोमॅटो केचप घरच्या घरी बनवणार आहोत। हा केचप बनवायला खूप सोपा आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते। हा केचप बाजारात मिळणाऱ्या केचपपेक्षाही चविष्ट आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो। हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। समोसा, वडा, कटलेट, फ्रेंच फ्राईज, सँडविच किंवा इतर स्नॅक्ससोबत तुम्ही हा खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे टोमॅटो केचप बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो आपल्याला पिकलेले आणि एकदम लाल कलरचे असे घ्यायचे आहेत। जरी हे पिकलेले जास्त असले तरी एकदम कडक आहेत, जास्त मऊ किंवा पुढे गेलेले टोमॅटो घ्यायचे नाही आहेत, त्यामुळे आपलं सॉसही जास्त दिवस टिकतं। इथे आपण एकदम कडक असे पिकलेले लाल टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो स्वच्छ घेऊन या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत। शक्यतो तुम्हाला जर देशी टोमॅटो भेटले तर केचपसाठी तेच वापरा, टेस्ट अतिशय छान येते। इथे आपले या पद्धतीने सर्व टोमॅटो छान कट करून झाले आहेत। आता केचप बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहूया। त्यासाठी इथे आपण घेतले आहेत थोडे खडे मसाले म्हणजे लवंग, मिरे, दालचिनी, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची आणि अर्ध चक्री फुलही घेतलं आहे। 1 वाटी साखर घेतली आहे। इथे तुम्ही 1 वाटी गूळ वापरला तरीही चालेल आणि 1 चमचा साधं मीठ घेतलं आहे। तसेच 1 मोठा चमचा बॅडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 मोठा कांदा आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे। इथे विनेगरही आपण घेतला आहे। इथे विनेगर अगदी आपण 1 चमचा भरच वापरणार आहोत, त्यामुळे आपले टोमॅटो केचप टिकण्यास मदत होते। आता आपण हे सर्व साहित्य कुकरमध्ये उकळून घेणार आहोत। टोमॅटो कुकरमध्ये घातले आहेत, त्याच्यामध्येच लसूण, कांदा आणि आपण जे सर्व खडे मसाले घेतले आहेत ते घालायचे आहे। 1 चमचा मीठ घेतले ते घालायचे, नंतर आपण काळं मीठही वापरणार आहोत आणि हिरवी मिरची घेतली आहे तीही घालायची आहे। त्याचबरोबर ही पावशर साखर घेतली आहे तीही घालायची आहे आणि झाकण लावून आपण हे 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। इथे पाणी घालायचं नाहीये, टोमॅटोलाही पाणी असतं आणि साखर आणि मिठामुळे याला जास्तच पाणी सुटतं आणि याच्यामध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं। इथे आपण 1 शिट्टी करून घेतली आहे फुल गॅसवर आणि नंतर 15 मिनिट आपण मंद आचेवर हे टोमॅटो आणि सर्व साहित्य एकत्र चांगलं शिजवून घेतलं आहे। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। टोमॅटो इथे छान शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये जो खडा मसाला आपण वापरला आहे तो आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण 2 तिखट हिरवी मिरची घातली होती तीही काढून घ्यायची आहे। या पद्धतीने यातील सर्व खडा मसाला आणि हिरवी मिरची आपण काढून घेतली आहे। फक्त हिरवी वेलची आपण जी घातली होती ती काढायची नाही, ती याच्यामध्येच ठेवायची आहे। यातील सर्व मसाले, मिरची काढून झाली आहे आणि आता हे टोमॅटो थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरला छान एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला यातील पाणी निथळून खालीच ठेवायचं आहे आणि टोमॅटो घेऊन ते मिक्सरला एकदम बारीक असं या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। टोमॅटो छान शिजलं की मिक्सरला एकदम बारीक असं ते वाटलंही जातं। आता हे सर्व जे तयार वाटलेलं टोमॅटो आहे हे आपण गाळणीमधून व्यवस्थित गाळून घेणार आहोत। टोमॅटो निथळून राहिलेलं पाणीही आपण याच्यामधून गाळून घेणार आहोत। गाळणीतून हे टोमॅटो पटकन गाळलं जात नाही, चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने हलवून आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चुकून काही खडे मसाले राहिलेले असतील, टोमॅटोचे साल आणि टोमॅटोच्या बिया, या पद्धतीने सर्व हे गाळणीमध्ये वरतीच राहतं। या पद्धतीने इथे आपली टोमॅटोची एकदम स्मूथ अशी प्युरी तयार आहे। आता आपण ही गॅसवर 1-2 मिनिट उकळून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट, काळं मीठ। इथे आपण 2 लिंबांचा रसही घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण जे बॅडगी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालायची आहे। थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे तेही घालायचं आहे, त्याने सॉसला छान चव येते आणि मंद आचेवर आपल्याला हा सॉस किंवा हे टोमॅटो केचप चांगलं शिजवून घ्यायचं आहे। यातील पाण्याचा अंश पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे गॅसवर चांगलं एकत्र उकळून घ्यायचं आहे। टोमॅटो केचपची ही प्रोसेस करायला सर्वात जास्त वेळ लागतो। मंद आचेवर आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत। सतत मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं, त्यामुळे कढईला खाली टोमॅटो चिकटणार नाही। गॅसची फ्लेम मोठी केली तर हे सर्व बाहेर उडतं, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला हे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे याचे शिंतोडे बाहेर उडणार नाहीत।
10 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा एकसारखं करायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये 1 मोठा चमचा व्हिनेगर घालायचा आहे। व्हिनेगर घातल्यानंतर हे एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपण अगोदरही 10 मिनिट हा सॉस शिजवून घेतलेला आणि आता पुन्हा व्हिनेगर घातल्यानंतर 10 मिनिट शिजवणार आहोत। 10 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। यातील पाणी बऱ्यापैकी आटलेलं असतं। साधारणतः 20 मिनिट आपल्याला हे सर्व पाणी आटेपर्यंत लागतं। आता याच्यामध्ये आपण लिंबू रस घालणार आहोत। लिंबू रस ऑप्शनल आहे, परंतु इथे आपण संकरित टोमॅटो वापरलेत, ते जास्त आंबट नसतात। लिंबू रस घातल्यामुळे काय होतं, थोडा आंबटपणा वाढतो आणि केचपला छान चटपटीत आंबट गोड तिखट अशी चव येते, म्हणून इथे आपण हे लिंबू रस वापरला आहे। इथे आपलं केचप तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी बशीमध्ये आपण थोडंसं केचप घालायचं आहे आणि नंतर बशी तिरकी करून पाहायचं आहे। या पद्धतीने जर पाणी खाली ओघळलं तर याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे, त्यामुळे आपण हे पुन्हा शिजवून घेणार आहोत। म्हणजे हा पाण्याचा अंश आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम थोडी मोठी करून हा पाण्याचा अंश आपण पूर्ण आटवून घेणार आहोत। 1-2 मिनिटात आपलं हे पाणी पूर्ण आटलं जातं। या केचपमध्ये थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर केचप लवकर खराब होतं, त्यामुळे इथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। यातील पाण्याचा अंश आपल्याला पूर्ण आटवायचा आहे। गॅस मोठा करून या पद्धतीने सतत हलवत आपण यातील पाणी पूर्ण आटवून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता सॉस एकदम दाटसर असा झाला आहे। पुन्हा आपण हा चेक करून घेऊया। त्यासाठी बशीमध्ये पुन्हा आपण हा सॉस घेतला आहे। थोडीशी बशी तिरकी करून पाहायचं आहे। इथे आपला सॉस बिलकुल खाली ओघळत नाही किंवा यातील पाणीही खाली ओघळत नाही आहे, म्हणजे इथे आपला टोमॅटो सॉस किंवा हे टोमॅटो केचप अगदी परफेक्ट तयार आहे। इथे तुम्ही हे केचप बनवण्यासाठी साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता। आपलं हे केचप तयार आहे। हे आपण काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत। या पद्धतीने काचेची बॉटल किंवा काचेचं कंटेनर असेल तर त्याच्यामध्ये हा सॉस ठेवला तर तो फ्रीजमध्ये वर्षभर टिकू शकतो आणि जर याच्यामध्ये कांदा लसूण घातलं नाही तर हा फ्रीज बाहेरही जास्त दिवस टिकू शकतो। अशा प्रकारे आपला मार्केटमध्ये भेटतो अगदी त्याच चवीचा एकदम चटपटीत असा आंबट गोड तिखट टोमॅटो केचप घरच्या घरी बनवून तयार आहे आणि तोही अगदी निम्म्या किमतीत। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका।